लेकीच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नदीकाठी उभे राहिलेले वडील काही क्षणातच कायमचे काळाच्या पडद्याआड जातील याची कुणालाही कल्पना नव्हती. कर्जत तालुक्यातील नेरळजवळील शेलू येथील उल्हास नदीत रविवारी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हळहळला. अभिजित जाधव यांचा पाय घसरून नदीच्या खोल पाण्यात पडल्यानं बुडून मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील वांगणीजवळील डोणे या गावातील अभिजित जाधव हे आपल्या मुलीसह आणि आणखी 5 नातेवाईकांसमवेत शेलू येथील खारीक फार्म परिसरात फिरायला आले होते. शनिवारी तेथे मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारी 12च्या सुमारास सर्वजण हे जवळील उल्हास नदी किनारी गेले. नदीकाठी उभ्या असलेल्या आपल्या चिमुकल्या लेकीचा सुंदर फोटो काढण्यासाठी अभिजित जाधव दगडावर उभे राहिले. लेकीच्या आठवणी जपण्यासाठी कॅमेऱ्याचा क्षण टिपत असतानाच नियतीनं क्रूर खेळी केली. दगडावरून त्यांचा तोल गेला आणि ते थेट नदीच्या खोल पाण्यात कोसळले. त्यांना पोहता येत नसल्यानं काही क्षणातच ते पाण्याखाली गेले. हा प्रकार पाहता त्यांच्या मुलीसह उपस्थित नातेवाईकांनी आरडाओरडा केला. आनंदाच्या सहलीचं वातावरण क्षणातच शोककळेत बदललं. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र यश आलं नाही. त्यानंतर खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथक, पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं अभिजित जाधव यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनं जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लेकीसमोरच वडिलांचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. सावधगिरीचा इशारा. पावसाळ्यात नद्या, धबधबे आणि ओढ्यांमध्ये पाण्याचा वेग आणि खोली याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे फोटो किंवा सेल्फी काढण्याच्या मोहापायी धोकादायक ठिकाणी उभं राहणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येतं. शेलू येथील ही घटना त्याचीच वेदनादायी आठवण करून देणारी ठरली आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.